तुमची जमीन कधी धरणासाठी, रस्त्यासाठी किंवा कुठल्या सरकारी प्रकल्पासाठी गेली आहे का? आणि जी नुकसान भरपाई मिळाली त्याच्या पलीकडचे तुमचे हक्क तुम्हाला माहीत आहेत का? या भागात आपण पाहणार आहोत की हे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र म्हणजे नेमकं काय, या एका कागदामुळे सरकारी नोकरीत 2% आरक्षण कसं मिळतं आणि अर्ज करण्याची सोपी स्टेप बाय स्टेप पद्धत कोणती. आणि हो, अशीच उपयुक्त माहिती नेहमी हवी असेल तर आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा. हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मध्येच आम्ही अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया सांगणार आहोत. परभणीच्या एका गावातले शंकर भाऊ, धरणाच्या कामात त्यांची सगळीच्या सगळी शेतजमीन गेली, मोबदला मिळाला, पण पुढे काय हे कळेना. मुलाच्या नोकरीची चिंता होती. त्यांना कुणीतरी आपल्या महसूलशाही चॅनलची माहिती दिली. त्यांनी आमचा प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रावरचा आधीचा भाग पाहिला, कागदपत्र जमा केली आणि आज त्यांच्या मुलाला त्याच प्रमाणपत्राच्या आधारावर सरकारी नोकरीसाठी अर्ज करता आला. मला ही महसूल आणि कायद्यांबद्दल अशीच सोपी आणि विश्वासार्ह माहिती हवी आहे का? मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा. नमस्कार आणि आजच्या चर्चेत आपलं स्वागत आहे. आपल्यासोबत एक तज्ज्ञ आहेत ज्यांनी अनेक वर्ष या क्षेत्रात काम केलं आहे. स्वागत आहे तुमचं. नमस्कार. तर अगदी मुळापासून सुरुवात करूया. हे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र म्हणजे नेमकं काय आहे आणि एका सामान्य शेतकऱ्यासाठी हे इतकं महत्त्वाचं का मानलं जातं? अगदी सोप्या भाषेत सांगतो. जेव्हा सरकार धरण, रस्ते, विमानतळ अशा मोठ्या कामांसाठी आपली जमीन घेते, तेव्हा त्या बदल्यात आपल्याला जे हक्क मिळतात त्याचा हा एक कायदेशीर पुरावा आहे. अच्छा. हा फक्त कागद नाही, तर सरकारी नोकरीत आरक्षण, नवीन घर किंवा जमीन आणि इतर फायदे मिळवण्याची एक किल्ली आहे. वा. आणि याचा कायदेशीर आधार आहे महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम 1999. भारी. म्हणजे ही तर हक्काची चावी आहे, पण ही चावी प्रत्येकालाच मिळते का? म्हणजे पात्र कोण ठरतं आणि कुटुंबातल्या सगळ्यांना याचा फायदा होतो? चांगला प्रश्न आहे. मुख्य पात्र म्हणजे ज्याच्या नावावर जमीन होती, तो मूळ मालक, पण सोबतच त्याच्यावर अवलंबून असलेले कुटुंबातील सदस्य. म्हणजे जसं की पती किंवा पत्नी, अविवाहित मुलं, भाऊ बहीण. हा शासकीय निर्णय 21 जानेवारी 1980 नुसार आहे. अच्छा. पण इथे एक क्विक फॅक्ट सांगतो. हो, सांगा ना. 2025च्या नवीन GR नुसार आता लग्न झालेल्या मुलींनाही स्वतंत्र प्रमाणपत्र मिळू शकतं. काय सांगताय? ही तर खूप मोठी आणि महत्वाची तरतूद आहे. हो ना. हे लक्षात ठेवा, म्हणजे पुढे त्रास होणार नाही. तुमच्या कुटुंबात किंवा गावात कुणी प्रकल्पग्रस्त आहे का? कमेंटमध्ये तुमचं गावाचं नाव नक्की लिहा. आणि हो, अशीच माहिती मिळवण्यासाठी महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर, एक मोठा गैरसमज आहे लोकांमध्ये. कोणता? ते म्हणतात सरकारने एकदा पैसे दिले की विषय संपला, या प्रमाणपत्राचा काय उपयोग? हे खरं आहे का? अजिबात नाही. माझ्या अनुभवातून सांगतो, हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. अच्छा. पैशांपेक्षा जास्त फायदे या प्रमाणपत्रात दडलेले आहेत. जसं की? सगळ्यात महत्वाचं, नोकरीत आरक्षण. सरकारी नोकऱ्यांमध्ये म्हणजे MSCDCL, PWD अशा ठिकाणी तब्बल 2% आरक्षण मिळतं. 2%? हो. दुसरं म्हणजे पुनर्वसन. नवीन घर किंवा शेतीसाठी जमीन मिळते. तिसरं, आर्थिक मदत. मोबदल्यासोबत व्याजही मिळतं. आणि मुलांच्या शिक्षणात आणि आरोग्याच्या सुविधांमध्ये सवलत. वा. त्यामुळे हे फक्त प्रमाणपत्र नाही, तर तुमच्या कुटुंबाच्या भविष्याची सोय आहे. हे ऐकून बरं वाटलं. आता आपल्या मागच्या भागावर आलेली एक कमेंट घेऊया. हो, नक्की. जळगावचे सुरेश पाटील यांची कमेंट आहे. ते विचारतात, माझ्या आजोबांची जमीन 40 गावच्या एका धरणात 1995 साली गेली. आता माझ्या वडिलांना किंवा मला ते प्रमाणपत्र मिळू शकतं का? सुरेश भाऊ, तुमचा प्रश्न अनेकांच्या मनात असेल. कायद्यानुसार भूसंपादन झाल्यानंतर साधारणपणे 10 वर्षांच्या आत अर्ज करणं अपेक्षित असतं. म्हणजे आता उशीर झालाय? हो, वरवर पाहता तसं दिसतं. पण काही विशेष प्रकरणांमध्ये याला अपवाद आहेत. तुम्ही एकदा तुमच्या कलेक्टर कार्यालयात जाऊन नक्की चौकशी करा. जुनी कागदपत्र असतील तर संधी मिळू शकते. अच्छा. आणि एक क्विक फॅक्ट सांगतो. विदर्भातल्या एकाच धरण प्रकल्पामुळे 50,000पेक्षा जास्त कुटुंबांना हे प्रमाणपत्र मिळालं आहे. जबरदस्त.
ही माहिती तुम्हाला कशी वाटली लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. आणि हो, कायदेशीर माहिती सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आपला महसूलशाही चॅनल आहेच. आता सर्वात महत्त्वाच्या भागाकडे येऊया. सरकारी काम आणि 6 महिने थांब असं म्हणतात, तर याची अर्ज प्रक्रिया खूप किचकट आहे का? जरा सोप्या भाषेत स्टेप बाय स्टेप सांगाल का? हो, चला स्टेप बाय स्टेप बघूया. अजिबात अवघड नाहीये. स्टेप 1, अर्ज कुठे करायचा? तुमच्या तालुक्याच्या तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात. किंवा अजून सोपं म्हणजे आपले सरकार पोर्टलवर तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. त्याचा सर्व्हिस ID आहे 2335. ऑनलाईन? हे तर सोपं झालं. हो. स्टेप 2, कागदपत्रे गोळा करा. यात लागतं आधार कार्ड, जमिनीचा 7/12 उतारा. जुनावाला. हो, जमीन जाण्याआधीचा आणि नंतरचा दोन्ही. सोबत भूसंपादनाची नोटीस आणि निवाडेची प्रत. ठीक आहे. स्टेप 3, अर्ज सादर करा. ही सगळी कागदपत्र जोडून अर्ज दाखल करायचा. आणि शेवटची स्टेप 4, वाट पहा. सरकारी नियमानुसार 30 दिवसांच्या आत प्रमाणपत्र मिळायला हवं. 30 दिवस? हो. एक किस्सा सांगतो. ठाण्यातल्या एका शेतकऱ्याने अर्ज केल्यावर त्याला फक्त 20 दिवसात प्रमाणपत्र मिळालं होतं. फक्त कागदपत्र बरोबर पाहिजेत. वाह, ही चेकलिस्ट तर खूपच सोपी करून सांगितली. पण समजा अर्ज नाकारला गेला किंवा खूप उशीर झाला तर काय करायचं? असं होऊ शकतं, पण घाबरायचं नाही. काय उपाय आहेत? जर उशीर होत असेल तर तलाठी किंवा संबंधित अधिकाऱ्याकडे पाठपुरावा करा. आणि अर्ज नाकारल्यास तर जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील करता येतं, कलम 21 नुसार. अच्छा, म्हणजे वर अपील करता येतं. हो. आणि जर वारसा हक्काचा वाद असेल तर कुटुंबातल्या सगळ्यांची संमती महत्वाची आहे. एकच लक्षात ठेवा, हक्क सोडायचा नाही. बरोबर. तुम्हाला अर्ज करताना काही अडचण आली आहे का? कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे पुढची महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. सर, आणखी एक गोष्ट. काही एजंट सांगतात की आम्ही पैसे घेऊन तुमचं प्रमाणपत्र काढून देतो. यात किती तथ्य आहे? हा एक सापळा आहे. अच्छा. लक्षात ठेवा, या प्रमाणपत्रासाठी अर्ज करायला कोणताही सरकारी खर्च नाही. फक्त 100 रुपयांची स्टॅम्प ड्युटी लागते. फक्त 100 रुपये? हो. कोणालाही पैसे देण्याची गरज नाही. उलट चुकीची माहिती दिल्यास 3 महिन्यांचा तुरुंगवास आणि 5,000 रुपये दंड होऊ शकतो. त्यामुळे सावध राहा. हे तर सगळ्यांनीच लक्षात ठेवलं पाहिजे. सर, जाता जाता एखादी खरी यशोगाथा सांगा ज्यामुळे लोकांना प्रेरणा मिळेल की या प्रमाणपत्रासाठी का लढलं पाहिजे. नक्कीच. नाशिक जिल्ह्यातले रामराव, त्यांची 5 एकर जमीन 2005 साली रस्ता रुंदीकरणात गेली. त्यांनी प्रमाणपत्र काढून ठेवलं होतं. काही वर्षांनी जेव्हा PWD मध्ये भरती निघाली तेव्हा त्याच प्रमाणपत्रावर त्यांच्या मुलाला नोकरी मिळाली. अरे वा. हे प्रमाणपत्र म्हणजे फक्त कागद नाही, तर तुमच्या पुढच्या पिढीची सोय आहे. हे लक्षात ठेवा. खरंच. तर आज आपण पाहिलं की प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हे शेतकऱ्यांसाठी एक मोठं हत्यार आहे. यातून फक्त मोबदलाच नाही, तर नोकरी, पुनर्वसन आणि शिक्षण असे अनेक फायदे मिळतात. आणि अर्ज करण्याची प्रक्रियाही आपण सोप्या भाषेत समजून घेतली. हो. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सरकार योजना आणतं, पण त्या योजना आपल्या दारापर्यंत आणण्याची आणि आपला हक्क मागण्याची खरी ताकद तुमच्या जागरूक राहण्यात आहे. तुमची जमीन देशाच्या विकासासाठी गेली, पण तुमचे हक्क कायम आहेत. अगदी बरोबर. तुम्हाला महसूल आणि कायद्यांबद्दल असंच सोप्या भाषेत मार्गदर्शन हवंय का? मग आपला महसूलशाही YouTube चॅनल खास तुमच्यासाठीच आहे. आत्ता सबस्क्राईब करा आणि त्या बाजूची बेल आयकॉन दाबा. पुढच्या भागात आपण कोणत्या विषयावर बोलूया? वारस नोंद की जमीन मोजणी? कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत 7/12 उताळ्यावरील चुका घर बसल्या कशा दुरुस्त करायच्या. ही माहिती आवडली असेल तर हा भाग तुमच्या गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये नक्की फॉरवर्ड करा. आपणही कोणाची तरी मदत करून आशीर्वाद कमवू शकता. अधिक चर्चेसाठी आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आजचा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र. धन्यवाद. जय महाराष्ट्र.